अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. देवीचा माहूरचा मान सन्मान केल्यानंतर घरी आल्यानंतर आपण काय करायचं? घरी आल्यानंतर आपण जे देवीचं टाक असेल, मूर्ती नेली असेल त्याचा अभिषेक करावा. श्रीसूक्त, पुरुषसूक्त किंवा ब्राह्मणाच्या हातून अभिषेक करावा. आणि एखाद्या शुक्रवारी वरण भात भाजी पोळी पुरण असेल ते सगळं दाखवायचं. नैवेद्य असेल तो नैवेद्य देवीला दाखवायचा. मला सापडलेले जे महादेव आहेत त्यांना आम्ही नैवेद्य रोज दाखवतो. असा नैवेद्य आपण सगळं तयार करावा. शुक्रवारी तरी आपण नैवेद्य दाखवावा. देवीच्या तिथून जे काही आणलं असेल, तांबूळ आणला असेल, प्रसाद तो समोर ठेवावा. आणि एक सवाष्ण कुमारिका आपण आहे ती जीव घालावी, हे लक्षात ठेवायचं. आपण जेव्हा कुलदेवतेला जातो तिथे गेल्यानंतर आपण दुर्गा सप्तशती असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल ती सेवा करतो. घरी आल्यानंतर नैवेद्य आरती करावी शुक्रवारी किंवा मंगळवारी. आणि मुलगी असेल, कुमारिका असेल, सवाष्ण असेल ते जीव घालावे. आम्ही असे जे लहान लहान मुली असेल ते जीव घातलं. आणि हे सगळं देवी आईचंच आहे. आपण पण कुलदेवतेचा मान सन्मान केल्यानंतर घरी आल्यानंतर कुमारिका सवाष्ण एकतरी जीव घालावी, नैवेद्य आरती करावी. नैवेद्य आरती करून सवाष्ण ब्राह्मण असेल ते जीव घालावे. आणि देवीचा जो पुरणाचा नैवेद्य असेल तो पूर्ण करावा. आणि अशा पद्धतीने छानपैकी आपण देवीचा मान सन्मान आहे तो पूर्ण होतो. म्हणजे देवीच्या त्यांची ओटी भरायची. तांदूळ असेल, पीस असेल, सुपारी असेल, दक्षिणा असेल, कुमारिका सवाष्णीची ओटी भरावी. अशा पद्धतीने आपण पूर्ण मान सन्मान आहे तो पूर्ण होतो. फक्त देवीला जायचं आणि घरी यायचं असं नाही करायचं. घरी आल्यानंतर एक सवाष्णी कुमारिका एकतरी जोडपं जीव घालावं, त्यांना दान दक्षिणा असेल ते द्यावं. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी आणि देवी आईचा आपल्याला लाभ भेटेल. आणि दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ अवश्य करावे.